मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. किती किती वर्षापूर्वीची साडी आहे तुम्हाला सांगते. त्यावर असे स्टोन आहेत. खूप जुनी साडी. पूर्वीची स्टोनची फॅशन परत आली आहे ना अलीकडे. चला, एक सहज मैत्रिणींच्या सोबत बोलता बोलता काही विषय असे सुचतात आणि मग म्हटलं आपण बोलावा. हा विषय हा बोलण्यासारखा आहे, छान आहे, थोडासा न पटण्यासारखा आहे. तुम्हाला, मला नाही, तुम्हाला न पटण्यासारखा आहे. बरेचसे सारे आपण विषय जे असतात ते असे मी घेत असते की ते नाही सगळ्यांनाच पटत, तरी सुद्धा मी बोलत असते. कारण जे आहे ते आहे. परिस्थिती बदलत चाललेली आहे तर आहे बदलत चाललेली. तुम्ही मान्य करा किंवा न करा, परिस्थिती ही बदलणारच आहे. तर तुम्हाला असं वाटतं की काय बाई, तरुण मुलं बदलली आहेत, माणसं बदलली आहेत, नाती बदलली आहेत, यऊ बदललाय, त्याऊ बदललाय. फक्त कोणी बदलायचं नाही, सगळेजण बदललेत, कोणी बदलायचं नाही. स्त्री पण बदलली आहे की तुम्ही म्हणाल. होय, स्त्री पण बदलली आहे. होय, बरोबर आहे, स्त्री पण बदलली आहे. पण आई बदलली आहे का हो? आई बदलली आहे सगळ्यांच्यासाठी सतत करत राहणारी घरातली गृहिणी. सुरुवातीला असते ती मुलगी, त्याच्यानंतर लग्न होतं, लग्न झाल्यावरती होते कुणाची तरी बायको, कुणाची तरी वहिनी, कुणाची तरी मामी, आणि त्याच्यानंतर सून होते, आणि त्यानंतर एक नातं उत्पन्न होतं, ते म्हणजे आई. बाकी सर्व नात्यामध्ये थोडीशी धुसफूस झाली, काय झालं तरी थोडा फणा उगारता येतो, अरेला कार्य करता येतो. पण आई हे नातं असं आहे की काहीच करता येत नाही, त्याच्यात काहीच करता येत नाही. नवरा बायकोचं नातं भांडतील आणि कदाचित पुढे काही होऊ शकतं त्यांच्या भांडण्यातून. सासू सुना भांडतील, वेगळ्या राहतील. नणंद आणि भावजाई भांडतील, एकमेकींचं तोंडही बघणार नाही, जावा भांडतील, एकमेकींच्या कायम शत्रू बनून राहतील. पण आई या नात्याचं काय करायचं? आई मुलगा, आई मुलगी, हेही नातंच आहे ना. शेवटी नातं म्हटलं की त्या ठिकाणी काही गोष्टी मनासारख्या घडणार, काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत. पण नेहमी आईनंच सहनशील राहिलं पाहिजे असा एक अलिखित नियम आहे. आईला स्वतः एकदा ती आई झाली, एकतर जेव्हा ती आई होते तेव्हा 23-24 वर्षाची मुलगी असते. ती जस्ट मागच्या वर्षी ती मुलगी असते, लग्न होतं, आई होते, आणि सगळं आयुष्य बदलून जातं. तिला एक प्रौढ बाई करून टाकतात, तिच्यावर एक जबाबदारी येते. मागच्या वर्षी मनाला आलं की काय जीन्स पॅन्ट घालून हॉटेलमध्ये जाणारी, शॉपिंगला जाणारी, हिंडणारी फिरणारी, वाटेल तेव्हा पिक्चरला जाणारी, मैत्रिणींसोबत जाणारी, घरी येऊन निवांत आईला ऑर्डर सोडणारी अशी जी मुलगी असते, ती लग्न झाल्यावरती इतर सगळ्या नात्यांपेक्षा जेव्हा आई होते तेव्हा सगळं तिचं आयुष्य बदलून जातं. एक जबाबदारीच येते तिच्या अंगावर. ती असं नाहीच म्हणू शकत, नाही मी काय आता बाळाला घेणार नाही, मला कंटाळा आला, मी चालले फिरायला, म्हणू नाही शकत. ती विचार करते आता बाळाच्या भुकेची वेळ, बाळाच्या संडासची वेळ, बाळाला काय झालंय, बाळाचे डोसेस, बाळाला दिवसातनं 100 वेळा सारखं खायला घालणं, त्याचे डायपर बदलणं, त्याला सांभाळणं, त्याला रडू न देणं, त्याला सारखं उचलून घेणं. किती लहान एक बाळ झाल्यावरचं सांगते मी, मोठं झाल्यावरचं अजून बोललेलं नाही. किती तिचं आयुष्य बदलून जातं आणि ती एकदम आई होऊन जाते क्षणात. मग तुम्ही म्हणाल आई होणं किती मोठी गोष्ट आहे, किती मोठं आनंदाची गोष्ट आहे, याऊ आहे त्याऊ आहे सगळं तुम्ही म्हणाल. नुसतं हे सर्व म्हणण्यासाठी
ते एखाद्या स्त्रीला विचारा, त्या गर्भारपणीचा त्रास, 9 महिने त्रासच आहे तो. बोलणाऱ्याला काय जाते हो, त्याच्यात येऊ आहे तेऊ आहे, सुख आहे, आतून पोटात धक्के मारले, लाथा मारल्या की बरं वाटतं, कुठं बरं वाटतं. सतत ते आतमधून हलतं. साधा एक गॅस पोटामध्ये झाला की आपल्याला असं वाटतं बाई काय पोटात गॅस झाला, डुबडुब डुबडुब व्हायला लागलं. तर हे तर अखंड ते मूल पोटात पेलायचं, धड एका कुशीवर झोपायचं. आडवं झोपलं तर त्रास, पोटावर झोपता येत नाही. आणि 9च्या 9 महिने काही ना तर उलट्या. धड खाता येत नाही, धड पिता येत नाही, धड कुठे बाहेर जाता येत नाही, आजारी पडता येत नाही, आजारी पडलं तर औषधं घेता येत नाही. काही काय का बरं, एवढं सगळं करून नंतर नॉर्मल डिलिव्हरी म्हटली तर त्या यातना आरार. आणि मग सगळ्यांना असं वाटतं काय वेदना, हा कळायला लागल्या, छान कळायला लागले, छान काय ती बाई मरत असते तिथं. प्रत्येक कळेला मरत असते. श्वास घुसमटत असतो. तिला वाटतं हे सगळं राहू दे, मी मेलेले परवडले. ते तिला वाटतच असतं. काय करणार, सगळेजण हौशीने आनंदाने उभे असतात, ती त्या क्षणाला आनंदात नसते. कधी एकदा हे भयंकर ताठ होणारं पोट मोकळं होईल असं तिला वाटत असतं. मोकळं झालं की तिला हुश्य होतं. सगळेजण आनंदात असतात. ही आपलं हुश्य म्हटली, हिला एक हुश्य वाटलेलं असतं. का तर 9 महिन्याचं हे जे आहे हे यशस्वीपणे पार पडलं. तो त्रास त्या बाईला, त्या वेदना इतरांच्यासाठी सुखाच्या असतात, त्या स्त्रीला सुखाच्या नसतात. तिला ते लादलेलं असतं की तुला ते सुखाचं आहे, तुला आनंदाचं आहे, तुला मातृत्व येणार आहे. सीझरचाही तोच प्रकार आहे. पोट फाडून बाळ बाहेर येतंय. त्या बाईला, आईला किती त्रास. आपण ते मातृत्व आहे, आई होणार आहे, आईसाठी म्हणून ते तिला इतकं लहानपणापासून बिंबवलेलं असतं की तुझा जन्म आई होण्यासाठी. आणि तिला ते असं वाटतं हा काय छान. पण ते बाळ बाहेर आल्यानंतर सुद्धा ते टाक्यांचा होणारा प्रॉब्लेम, टोचणारे टाके, नॉर्मल डिलिव्हरी झाली तर खाली पडणारे टाके, सीझर झालं तर वरचे टाके, धड बसता येत नाही, धड उठता येत नाही. काय त्या आईचे हाल 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 हाल. त्या क्षणाला सगळेजण आनंद साजरा करत असतात. म्हणून तिलाही असं वाटतं की हे आपल्या आनंदासाठीच झालेलं आहे. पुढे ते लहान मूल बाळ, जोपर्यंत आसपास सगळेजण असतात तोपर्यंत तिला थोडंसं सुख असतं त्याच्यामध्ये. पण जेव्हा सगळेजण आपापल्या कामामध्ये रमतात, ही पुन्हा आपल्या नवऱ्याकडे येते किंवा सासरी येते, त्यावेळेला त्या बाळाची पूर्ण जबाबदारी तिच्यावर पडते, पूर्ण जबाबदारी. आणि एकतर तसं सुद्धा बाळ ठेवून कुठं जाता येत नाही, कारण की बाळाला पाजावं लागते. काय विचारू नका. त्या आईचं काय म्हणजे, आई पण हे काय म्हणजे बाई पण भारी देवा, त्याच्यापेक्षा आई पण अत्यंत कठीण आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जरा मूल मोठं, ती संपूर्ण आपलं एक मुलगी, एक बाई, एक अल्लड मुलगी सगळं विसरून गेलेली असते. सगळं स्वत्व विसरलेले असतं. ती मी कोण आहे, मी एक आई आहे, मी एक बायको आहे. बायको सुद्धा विसरलेलं असते तिचं. मी फक्त आई आहे, मी फक्त आई आहे, मी फक्त आई आहे. आणि पुढची सगळी आयुष्यभर ती फक्त एक आई म्हणून जगते, आई म्हणून फक्त जगते. बायको म्हणून स्वतःला विसरते. इतर सगळी नाती तर असतात, त्यांना पण ती धुडकवून लावू शकते किंवा ते फारसं हे नाही वाटत तिला. पण ते आई पण तिला पेलताना ते म्हणतात ना, एखाद्या काटेरी काट्यावर उभं राहायचं असं असतंय. ते काट्यावर उभं राहिल्यासारखं आहे, पाय देऊन. आईचं ते असं सुळावर जसं उभं करतात ना, तसं आईचं आई पण असतं. आणि मग त्याच्यानंतर मुलांना शाळेत सोडणं, मुलांचा अभ्यास घेणं, मुलांना वेळेला खायला घालणं, मुलांना सगळं करणं, ह्या सगळ्यामध्ये ती पूर्ण आपलं स्वत्व विसरून जाते. स्वतः आपण कोण आहोत, आपण कशासाठी शिक्षण झालो, आपण काय आहोत, सगळं विसरून जाते. ती फक्त एक आई असते आणि फक्त आई असते. आणि ह्याच्यातनं तिला स्वतःला काही विचार आहे, तिला स्वतःला काही ती बुद्धिवान आहे, सगळं विसरून जाते. फक्त जेवायला खायला घालायचं, त्या मुलांना सांभाळायचं.
त्यांच्या शिकवण्या, त्यांचं हे ते याच्यातच ती. आणि त्या मुलांचा विकास कसा होईल यासाठी फक्त बघायचा, मुलांचा प्रगती आणि मुलांचा विकास. तरी सुद्धा आया नोकरी करतात आजकाल. त्यातूनही काही आया भयंकर कसरत करतात, नोकरीही करतात, स्वतःचाही काही नवीन नवीन गोष्टी शिकतात, पुन्हा मुलांच्यासाठी सुद्धा प्रचंड कष्ट करतात आणि मुलांना वाढवतात. आणि एक काळ असा येतो, मुलं थोडीशी पौगंडावस्थेमध्ये आणि मुली जरा वयात यायला लागल्या की त्यांना असं अचानक वाटायला लागतं की आपल्या आईला काहीच कळत नाही. आपली आई मूर्ख आहे, आउटडेटेड, म्हणजे पूर्वीचं मॉडेल आहे, हिला काहीच कळत नाही, हिला काहीच ज्ञान नाही, असं त्या मुलांना वाटायला लागतं. आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं शिकवणं चालू होतं आईला. तू हे असं वाग, तू हे असं वाग, तू अशी आहेस, तू तशी आहेस, तुला हेच समजत नाही, तुला हेच ज्ञान नाही, ती बाहेरची त्यांची आई बघा ती कशी आहे वगैरे वगैरे. हे सगळं शहाणपण शिकवणं हे सुरू होतं मुलांचं. अपमान करतात आईचं, हळूहळू अपमान, पदोपदी अपमान करायला सुरुवात करतात. आता एक लक्षात घ्या, आई तेही सहन करते बरं, जबाबदारी असते हो मुलांना मोठं करायची. एकदा मोठी होऊन मुलं गेली की आई आपली निवांत झाली बघा, डोक्याला टेन्शन नाही तिच्या. तिला असं वाटतं जाऊ दे, शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर जाऊ देत, मुलीचं लग्न झालं ओके, मुलाचं लग्न झालं जाऊ दे बाहेर ओके. आता ती स्वतःचं आयुष्य कुठेतरी जगायला लागते, सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त होते. ह्या पडलेल्या जबाबदाऱ्या आहेत, घेतलेल्या जरी असल्या तरी घेताना जाणीव नसते की एवढी जबाबदारी कटू आहे. आणि त्या जबाबदारीमध्ये रिस्पेक्ट काहीही नाही, प्रेम नावाची फारशी चीज असत नाही. मुलाला तोवरच प्रेम असतं जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. लग्न झाल्यावर आईवरचं प्रेम हे जरासं ह्याला ओहोटी लागते. आणि ठीक आहे, लागणारच, त्यामध्ये काही तो प्रश्न नाही, त्याच्यात नुसती ओहोटी लागत नाही. तर आईला कसं काय कळत नाही. आणि आई आणि तुम्हाला सांगते, बरीचशी तरुण मुलांचं लग्न म्हणजे लव्ह मॅरेजेस जी होतात ती आईला नावं ठेवण्याच्यातून होतात. तुम्हाला कळलं का नाही, माझी आई अशी आहे, माझी आई तशी आहे, माझी आई तशी आहे. एकमेव शत्रू असतो मुलीला सुद्धा आणि मुलाला सुद्धा, एकमेव शत्रू असतो जगात, आई. आणि आईला वाटेल तसं नाव ठेवायचं, नावं ठेवायची, ढीगभर नावं ठेवायची आईला. हे मुलांचं चालू असतं, आई अशी, आई तशी, आई हे करत नाही, आई ते करत नाही. आणि त्यात जर का नोकरी करणारी आई असली तर संपलं, आईचं घरात लक्ष नाही, याव नाही, आई बाहेरच असते, असं तसं. अगदी लास्ट परिसीमा एवढं. म्हणजे हे बघा, शेवटी आई नोकरी करत असेल, बाहेर जात असेल तर कलिग असणारच, ते सुद्धा पुरुष कलिग नाही आवडत मुलांना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतनं हळूहळू असं होतं. म्हणजे त्याच्यावरून सुद्धा ते मुलगा मुलगी जे आहेत ते एकमेकांच्या प्रेमामधून, एकमेकांवर प्रेम करून ते लव्ह मॅरेज नाही करत किंवा एकमेक भेटत नसतात. ते जेव्हा जेव्हा भेटत असतात तेव्हा आई या गोष्टीवरच भेटत असतात, आई ह्याच्यावरच बोलत असतात, आई किती वाईट या विषयावरच बोलत असतात. आई अशी, आई तशी, अगदी आईचं अगदी नुसतं सतत आईच म्हणत असतात, आईच म्हणजे अखंड आईवरच. पण पॉझिटिव्ह काय बोलणार नाही, निगेटिव्ह बोलत असतात. ते वयच तसं वाईट आहे तरुण मुलांचं. आणि मुलंही अशा पद्धतीने वेडवाकडं बोलायला लागतात आईला. आणि त्यांना वाटतं की आईनं असं वागावं, आईनं तसं वागावं. आणि मग एखादी आई ह्या सगळ्या ह्याच्यात त्रासते. तिचंही वय झालेलं असतं, आयुष्यभर ह्या सगळ्या खस्ता काढून मोठं केलेलं असतं. भलेही खस्ता काढलेल्या नसल्या तरी स्वतःच्या आयुष्याचं, करिअरचं बलिदान देऊन तिनं ह्या मुलांना मोठं केलेलं असतं. आणि एक काळ असा येतो की ती मग स्पष्टपणे
मुलांना उत्तरं द्यायला लागते किंवा न उत्तरं देता मुलांकडे दुर्लक्ष करायला लागते. तुमचं तुम्ही बघा, तुम्हाला पाहिजे ते काय. मुलाचं लग्न झालं की त्याला असं वाटतं आईनं यावं घरी त्यांची मुलं सांभाळायला, बरं का. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा ह्या अशा घटना घडायला लागतात तेव्हा कुठेतरी बाईपणा भारी देवा याच्याकडून ती स्त्री आईपण भारी देवाकडे जाते. पण आजकालच्या आयांमध्ये आलेले बदल, कारण प्रत्येक आई ही आजकाल तिला आर्थिक स्वातंत्र्य आहे आणि आर्थिक स्वातंत्र्य असेल तर ती व्यक्ती, मग ती स्त्री असू दे पुरुष असू दे, कुणासमोरही अपमान सहन करत नाही, झुकत नाही. आपण म्हणतो ना आर्थिक स्वातंत्र्य स्त्रीला का पाहिजे, तर तेवढ्यासाठीच पाहिजे. सन्मानाने राहायचं असेल, सुखाने राहायचं असेल, आयुष्यात कधी ना कधीतरी स्वतःला जे हवंय, स्वतःचे छंद, स्वतःची आवड निवड ही सगळी जोपासायची असेल तर आर्थिक स्वातंत्र्य हवं. आणि आर्थिक स्वातंत्र्य जर का नसेल तर पदोपदी त्या स्त्रीला अन्याय सहन करावा लागतो, कदाचित अत्याचारसुद्धा. परंतु जर तिला आर्थिक स्वातंत्र्य असेल तर मात्र या गोष्टी तिच्या बाबतीमध्ये होऊ शकत नाहीत, कारण कुठेतरी आजकाल पैसा झाला मोठा. तर एकूण अशा सगळ्या घटनांमधून आपल्याला हेच दिसतं. आता आज एक कमेंट आली होती, त्या कमेंटमध्ये एकीनं लिहिलं होतं की आम्ही आमच्या आईला असं सांगतो, आमच्या आईला तसं सांगतो, आमच्या आईचं हे आवडत नाही, आमच्या आईचं आम्हाला ते आवडत नाही. त्या कमेंटमध्ये, ती कमेंट मी ती ठेवलेली आहे, तुमच्या आईनं कसं वागावं हे ठरवणारे तुम्ही कोण? तुम्ही कोण? मी त्या मुलीला विचारते. ती मुलगी असेल, बाई असेल, कोणी असेल, कोणी असेल, तुम्हाला तो अधिकार नाही. त्या आईला माहिती आहे कसं वागायचं, कसं वागायचं नाही. आणि तिनं जरासं जर का स्वतःच्या मैत्रिणींमध्ये जाऊन स्वच्छंदी वागली तर तुमचं काय गेलं? नाही आवडत मुला मुलींना. मला ती कमेंट वाचली आणि लक्षात आलं, खरं तर ती कमेंट मी मुद्दामच काही वेळेला जेवताना व्हिडिओ करते, मुद्दाम करते मी. का तर आम्हाला हम करे सो कायदा, आम्हाला जे हवं ते आम्ही करू. त्यावरनं तिनं लिहिलेलं आहे की ह्या ऐकत नाहीत, माझी आई पण अशीच होती म्हणून माझ्या आईशी माझं पटायचं नाही, मला माझी आई आवडायची नाही. अरे तुला हवं ते तुझी आई करत नाही म्हणून तुला तुझी आई आवडत नाही, नाही तर नाही. काय एवढं मोठंसं? तुला आवडावं म्हणून तुझ्या आईनं तुझ्या मताप्रमाणे वागावं शक्य नाही. आताची आई असं शक्य होणार नाही. कायम आता पुढे मुलांनी आणि मुलींनी लक्षात ठेवलं पाहिजे, ज्या एस्पेशली ज्या वयात येत आहेत त्यांनी, की तुमची आई तुमच्यासारखं वागण्यासाठी बांधील नाही. तिनं तुम्हाला जन्म दिलेला आहे, तिनं तुम्हाला शिक्षण दिलेलं आहे, तिनं तुम्हाला मोठं केलेलं आहे, तुमच्या पायावर उभं केलेलं आहे, तुमचे जोडीदार मिळवून दिलेले आहेत. मग आता तुम्ही पुन्हा तुमच्या आईवरती अवलंबून का? कशासाठी? तुमच्या आईनं तुमच्या मताप्रमाणे वागावं हे सांगणारे तुम्ही कोण? हा प्रश्न माझा सगळ्या मुलामुलींना आहे. तुम्ही कोण? आया आता ऐकणार नाहीत, आयुष्यभर त्यांचा ऐकण्यामध्येच गेलं ना. मग आता कुठेतरी त्या स्वतःच्या मताप्रमाणे वागायला लागल्या तर ते का या तरुणांना बोचतं? का त्यांना त्रास होतो? का राग येतो? आहे ना प्रश्न विचार करण्यासारखा. मग ह्याच्यातल्या काही आया म्हणतील मग आयांनी असं वागून कसं चालेल, आयुष्यभर राबायचं, मग कधी मुलांच्यासाठी राबायचं, कधी नवऱ्यासाठी राबायचं, कधी सासू सासऱ्यांसाठी राबायचं, कधी नातवंडांच्यासाठी राबायचं. म्हणजे त्या स्त्रीनं फक्त राबायचंच का? फक्त त्या स्त्रीनं राबायचं, स्वतः कधीच जगायचं नाही का? ती तिच्या जेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पूर्ण पाडून आपल्या स्वतःसाठी जगायला बघते तेव्हा ते इतरांना बघवत नाही, घरातल्यांना सुद्धा ते बघवत नाही. कारण की कायमच तिनं दुसऱ्यांच्यासाठी राबावं हीच अपेक्षा असते आणि ती पूर्ण करत असते. ती कायम सगळ्या कुटुंबासाठी जगत असते आणि हे तिनं उभं केलेलं चित्र असतं. आणि त्या चित्राला तडा झालेला गेलेला इतरांना सहन होत नाही.
आहे ना विचित्र गोष्ट. म्हणजे आयुष्यभर स्त्रीनं हे दुसऱ्यांच्याच मनासारखं वागावं असं एक चित्र सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे कायम स्त्रीनं गुलाम म्हणून वागावं अशी सगळ्यांची इच्छा असते, बरोबर. मग ती आई असू दे, बहीण असू दे, नातं कुठलंही असू दे, पण स्त्रीनं गुलामासारखंच वागावं. म्हणजे स्त्रीनं ऐकावं, स्त्रीनं ऐकावं. मग ते कोणाकडनंही असू दे, घरातल्या व्यक्तींच्याकडनं असू दे, कोणाकडनंही असू दे, स्त्रीनं सतत ऐकावं, दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे वागावं. तिनं कधीच स्वतःच्या मनाप्रमाणे वागू नये. ही एक जी मानसिकता आहे, ह्या मानसिकतेला जेव्हा धक्का पोहोचतो तेव्हा त्रास होतो त्यांना. आणि मग ती बाई वाईट, ती बाई वाईट, हे अगदी अंडरलाईन लिहून ठेवा, वाईट. ती आई असू दे, बायको असू दे, काही असू दे, काही असू दे, वाईट. सगळीकडे आत्ता असंच आहे. स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, त्यामुळे त्या स्वतःच्या मताप्रमाणे आणि स्वतःच्या विचारांप्रमाणे जीवन जगायला बघतायत. आणि तेच ह्या इतरांना, कुटुंबातल्या इतरांना, समाजामध्ये सहन होत नाही आहे. थोडासा विचार हा माझा वेगळा असतो, परिस्थितीनुसार मी बोलत असते, पण जे सत्य आहे ते मी बोलत असते, बरोबर.